मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या हा निरूपाला म्हणतो, तू चालत जा नाहीतर उडत जा, पण माझ्या गाडीला अजिबात खटारा म्हणायचं नाही. तेव्हा आता रागातच निरूपा म्हणते, आहेच तुझी गाडी खटारा. तेव्हा सत्याला आता गाडीला खटारा म्हटल्यानंतर खूपच राग येतो. तो आणि मीरा खूपच रागात आता लगेच निरूपाकडे पाहू लागतात. आता निरूपा म्हणते, माझ्याकडे असा रागात पाहतो काय, गाडीत तर पनवतीच बसली आहे. तेव्हा अजूनच रागात मग आता निरूपा त्याच्याकडे बघते. पुढे आता सत्या म्हणतो, नीट बोल हा निरूपा. तेव्हा निरूपा म्हणते, नाही बोलणार समजलं, कारण ज्या गाडीला तू खटारा म्हणतेस ना, त्या गाडीमुळे तुझ्या घरची चूल पेटत होती, हे विसरू नकोस समजलं. मग त्यानंतर आता सत्या मीराला विचारतो, समजलं का ग तुला, मी हिला या गाडीमध्ये का घ्यायचं नाही असं म्हटलं होतं. तर निरूपालाच न घेता आता मीरा आणि सत्या तिथून जायला निघतात. तर निरूपा आता एका रिक्षाला थांबवते आणि त्यामध्ये बसून लगेच जाते. दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही आता मंदिरामध्ये आलेले असतात. अगोदर ते दोघेही आता मनोभावे दर्शन घेतात. तेव्हा मीरा आता दत्तगुरु महाराज की जय असं म्हणते. तर आता मीरा आणि जावई बापू तुम्ही दोघेही अगोदर प्रसाद घ्या असं आता गुरुजी म्हणतात आणि त्या दोघांनाही प्रसाद देतात. मीरा आणि सत्या तो प्रसाद खातात. मग आता गुरुजी म्हणतात, हे दत्तगुरु महाराजा, आपली लेक मीरा ही तुमच्या दर्शनासाठी आली आहे आणि जावई बापू सुद्धा सोबत आहे. जे काही यांच्या मनामध्ये असेल ते सगळं पूर्ण करा. त्यावेळी सत्य आता लगेच मीराकडे पाहतो आणि धूमकेतूच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून टाक दत्त महाराजा असं म्हणतो. त्यानंतर खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत म्हणतो की ती खरंच खूप चांगली आहे. मग आता मीरा ही म्हणते की दत्त महाराजा यांनी खूप मेहनत करून आयुष्यातील एक टप्पा आज ते पुढे जाणार आहे. यांच्यावर अशीच कृपा ठेव आणि यांना यश मिळू देत आणि सगळ्यांचं सगळं काही अगदी चांगलंच होऊ देत. तेव्हा सत्या मीराकडे कौतुकाने पाहतो आणि मग त्यानंतर म्हणतो, हा देव तरी किती भार सोसेल आणि सगळ्यांचं तरी कसं चांगलं होईल, कारण वाईट लोकांचं तर वाईटच व्हायला पाहिजे ना आणि चांगल्या लोकांचं नेहमी चांगलंच झालं पाहिजे. मीरा म्हणते, अहो असं नसतं, देवाच्या दारामध्ये सगळेजण सारखेच असतात. मग त्यानंतर सत्या म्हणतो की देवा सगळ्यांचं चांगलं कर आणि भल्यांचं भलं होऊ दे असं म्हणून तो मीराकडे पाहतो आणि दत्तगुरु महाराज की जय असं मोठ्यानेच म्हणतो. तर दुसरीकडे संजा हा लगेच राजला भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, हे बघ, तुझ्या बहिणीचा ज्या बाईने अपमान केला ना, म्हणजे ती निरूपा, ती माझ्या मित्राच्या रिक्षामध्ये आहे आणि माझ्या मित्राने मला टीप दिली आहे की त्या बाईच्या पर्समध्ये ना लाखभर रुपये आहे. आता काय करायचं, आपण तिकडे जायचं आणि ते पैसे चोरायचे. तेव्हा राज म्हणतो, नाही हा, मी असं काहीही करणार नाहीये, मी ताईला वचन दिलंय, मी आउटलाईनवर जाणारच नाही आता. मग आता संजय म्हणतो, अरे ही कुठे आउटलाईन आहे, अरे त्या बाईला वठणीवर आणण्याचा हा एक उपाय आहे. फक्त तू जर आज त्या बाईला धडा शिकवला नाही ना, तर साध्या एखाद्या मुलावर ती आरोप सुद्धा करेल, तुझ्यासारखं त्याला पोलिसात टाकेल, त्याचबरोबर त्याच्यावर नको ते आरोप करेल आणि त्याला जेलमध्ये सुद्धा टाकेल. अरे ती तुझ्या घरच्यांना काय काय बोलली आहे ते तू विसरलास का? अरे तू तुझ्या ताईला शब्द दिलाय ना, मग तीच बाई तुझ्या ताईला किती छळते. अरे तुझ्या ताईसाठी तू स्टँड घेतलाच पाहिजे. मग आता राजला सगळं काही आठवतं की कशा प्रकारे निरूपाने माझ्या ताईवर नको ते आरोप केले आणि माझ्या ताईला म्हणाली की तुझं अख्खं खानदान चोरटं, पैशासाठी आमच्या घरातली एक जागा अडवून तू बसलीस, त्याचबरोबर तुझा भाऊ सुद्धा चोरटाच आहे. हे सगळं काही आठवल्यानंतर मात्र राजला राग येतो. तेव्हा राज हा संजाकडे पाहतच राहतो. संजा म्हणतो, चल बस गाडीवर आणि त्या बाईला चांगल्या धडा शिकव. तेव्हा राजला मात्र आता मोठा धक्काच बसतो. करावं काय ते त्याला सुचत नाही. मात्र त्याच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते, कारण आपल्या ताईला नको ते तिथे भोगावं लागते, ते फक्त निरूपामुळे. म्हणून त्याच्या मनामध्ये सुद्धा संजयने सांगितल्याप्रमाणे ती बदलाची भावना आता निर्माण होते आणि मग लगेच संजयकडून हेल्मेट घेत तो लगेच आता बाईकवर बसतो. तर इकडे निरूपा ही आपली
पैशांची पर्स घेऊन आता कवटाळूनच ती बसलेली असते। त्यावेळी तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी आता सुजित कुमारकडे पोहोचेन आणि त्याला हे पैसे देईल। मात्र आता संजय आणि राजची गाडी पाठीमागून येत असते। त्यानंतर अचानक एका ठिकाणी रिक्षा थांबते, तेव्हा निरूपा विचारते, काय रे, का रिक्षा थांबवली, झालं काय? मग आता तो म्हणतो, थांबा हा मॅडम, मी बघतो नक्की काय झाले रिक्षाला। त्यावेळी बघतो काय म्हणून आता निरूपा खूपच चिडते। तो म्हणतो, हो 1 मिनिट थांबा। तो रिक्षावाला आता रिक्षातून खाली उतरतो आणि लगेच संजयला थम्सअप करतो। तुम्ही तुमचं काम करा असं म्हणतो आणि रिक्षामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं नाटक करतो। इकडे आता संजय म्हणतो, हे बघ राज, हाच तो आहे रिक्षावाला आणि यामध्ये ती तुझ्या बहिणीची सासू बसली आहे। तर आता दुसरीकडे संजय म्हणतो, ऐक ना राज, आता जायचं आणि पैसे चोरायचे। तेव्हा राज म्हणतो, नाही बाबा, मी नाही पैसे चोरू शकत, कारण माझी ताई मग मला खूप ओरडेल। त्याच वेळी मात्र आता संजय म्हणतो, नाही रे, असल्या सापाच्या जातींना सोडून द्यायचं नसतं। अरे आत्ता तुला माफ केलं तिने, तुझी केस मागे घेतली म्हणून काय झालं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तिच्यामुळे तुझ्या घरच्यांना आणि तुला किती भोगावं लागले। अरे ह्या असल्या बाया असतात ना, त्या सापाच्या जातीच्या असतात, कधी फणा काढतील ना हे तुला सुद्धा कळणार नाही। त्यानंतर आता तो रिक्षावाला खूपच उशीर करतोय हे पाहताच आता निरूपा रिक्षातून खाली उतरते। तर आता ती खाली उतरली ते पाहताच राज लगेच आपला चेहरा सुद्धा लपवतो, रुमालने तो चेहरा बांधून घेतो आणि मग त्यानंतर निरूपा ही रिक्षावाल्याकडे येत त्याला विचारते, काय रे, अजून किती वेळ तू लावणार आहे? तेव्हा तो आता म्हणतो, थांबा हा मॅडम, फक्त 5 मिनिट। इकडे आता संजय तसाच गाडीवर बसून राहतो आणि राजला आता त्या रिक्षामध्ये पर्स असेल बघ, तिथे आता पैसे चोरायचे आहेत। तेव्हा राज आता लगेच दबक्या पावलांनी रिक्षाजवळ जातो आणि निरूपाला कळूही न देता लगेच रिक्षामध्ये असणारी तिची पर्स आता घेण्याचा प्रयत्न करतो। पर्समधून पैसे काढण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो, पण आता ती पर्सची जी चैन असते ना, ती उघडतच नसते। त्यामुळे राज काय करतो, त्याच्याकडे असणारा चाकू लगेच काढतो आणि निरूपाकडे पाहतच चाकूने ती पर्सच खालून कापून टाकतो आणि त्यामुळे त्याला ते पैसे सहजपणे चोरता येतात। पैशांचं पाकिट आता घेऊन आता राज तेथून पसार होतो। इकडे निरूपाला थांगपत्ता सुद्धा लागत नाही की आपले पैसे हे चोरीला गेले आहेत। तर आता तो रिक्षावाला जो असतो ना, तो संजयचाच मित्र असतो, त्यामुळे आता तो बरोबर सगळी राज आणि संजयला मदत करत असतो। आता पैसे चोरून संजयच्या गाडीवर बसत आता ते दोघेही लगेच धूम ठोकतात। त्यानंतर संजय आता लगेच आपल्या गाडीचा वाजवतो, ज्यामुळे आता त्या रिक्षावाल्याला समजतं की यांचं काम झालं आहे। मग इकडे निरूपा विचारते, काय रे, झालं का तुझं गाडी नीट? मग आता तो हो म्हणतो की हो, झाली गाडी नीट। निरूपा म्हणते, मग चल ना बाबा झटपट, असं म्हणून ती त्याला रिक्षात बसायला सांगते। त्यानंतर आता लगेच रिक्षा सुद्धा चालू होते। निरूपा खुश होत लगेच सुजित कुमारकडे निघालेली असते। इकडे सुजित कुमार हा त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि असा सोफ्यावर मस्तपैकी पडूनच तो पैसे मोजत असतो। त्याचे साथीदार तिन्ही बाजूंनी उभे असतात। मग निरूपा तेवढ्यातच तेथे येते। तेव्हा आता निरूपाला पाहून सुजित कुमारला आनंद होतो। मग तो म्हणतो, पैसे भरायला काहीतरी मोठं घेऊन या रे। आता त्याचा पंटर लगेच विचारतो, काय, एखादी छोटीशी लहानशी पिशवी आणू की मोठी गोण आणू? तेव्हा सुजित कुमार म्हणतो, काहीतरी मोठं आणा, कारण या मावशी पैसे घेऊन आल्या आहेत। तेव्हा निरूपाला राग येतो आणि ती विचारते, काय म्हणालास, मला मावशी म्हणतो का? तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मावशी नाही म्हणत, मग निरूपा म्हणतो। तेव्हा निरूपा म्हणते, हो निरूपा ठीक आहे। तेव्हा सुजित कुमार आता विचारतो की यायला एवढा वेळ का झाला, एवढा उशीर का झाला? मग आता निरूपा म्हणते, अहो जमवाजमव करावी लागली ना सुजित कुमार साहेब। त्यावेळी आता सुजित कुमार विचारतो, पैसे जमले नाहीत की पुन्हा तुम्हाला एकदा दागिने ठेवायचे? तेव्हा निरूपाला आता मोठा धक्का, ते अहो तसं काही नाही, तुम्ही असं का बोलताय निगेटिव्ह, मला कळतच नाही, मी यावेळी ना पैसेच घेऊन आली आहे। तो विचारतो, खरंच आणले आहेत ना पैसे? मग आता ती म्हणते, हो आणले आहेत। हे काय, असं म्हणून ती पर्सची चैन उघडायला जाते, ती चैनच अडकून बसलेली असते, ती आता निघतच नसते। त्यावेळी आता निरूपाला मात्र मोठा धक्काच बसतो की ही चैन एवढी पॅक बसलीच कशी? तेव्हा सुजित कुमार हसतो। मग आता निरूपा म्हणते, अहो उघडत नाहीये ती चैन। मग आता तो हसतच विचार
म्हटल्यावर तो उघडेल ना पण? तेव्हा ती म्हणते हो उघडेल ना. पर्सची चेन उघडल्यानंतर निरूपा आता पर्समध्ये हात घालून पैसे काढू लागते. तो हात सरळच आता पर्समधून खाली जातो. तेव्हा आता पर्स फाटलेली असते. निरूपाला समजतं कोणीतरी पैसे चोरले. आता ती खूपच घाबरते. तिला काय करावं सुचत नाही. ती आता अगदी रडकुंडीला येते. मग आता सुजित कुमार विचारतो कुठे आहेत पैसे? तेव्हा आता ती म्हणते अहो मी खरंच 1,00,000 रुपये घेऊन आले होते, परंतु कुठे आहेत ना पैसे ते माहीत नाही. मला असं वाटतंय कुणीतरी चोरलेत. असं म्हणून आता ती लगेच सुजित कुमारकडे पाहते. तेव्हा ती रडत असते. ते पाहून सुजित कुमार मात्र आता हैराण होतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो. कारण 1,00,000 रुपये या बयाने कुठे घालवले हा प्रश्न त्याला पडतो. आता निरूपाचे पैसे चोरलेले असतात म्हणून ती आता खूपच रडू लागते. सुजित कुमार सारखाच पैसे घेण्यासाठी तिच्याकडून तिला फोर्स करू लागतो की कुठे आहेत पैसे अगोदर सांग, कुठे आहेत पैसे अगोदर सांग. मग आता ती खूपच रडू लागते आणि म्हणते होते माझ्याकडे पैसे, मी तुमच्याबरोबर अशी खोटं का बोलू? अहो मी खरंच पैसे घेऊन आले होते. 1,00,000 रुपये माझ्या पर्समध्ये होते, पण कुणी ते चोरले नाही माहीत. मग आता सुजित कुमार म्हणतो कुणी चोरले म्हणजे तुला कळत नाही का? पैसे कसे ठेवावे आणि कुणी चोरले आता मला कसं माहीत असणार? निरूपा म्हणते की मला पण कसं माहीत की पैसे कुणी येताने माझे चोरले आहेत. त्यानंतर आता यांना जरा रुमाल द्यावं म्हणजे यांचे अश्रू पुसायला, असं सुजित कुमार त्याच्या माणसांना म्हणतो. तेव्हा त्याची सगळी माणसं आता हसू लागतात. मग आता रुमाल नको, एखादं मोठं फडकंच द्या. म्हणजे कसं आहे ना, फडकं जर ओलं झालं ना मग आपण काय करू, ते फडकं असं पिळू आणि मग पुन्हा यांच्याकडे अश्रू पुसायला देऊ. असं म्हणून आता सुजित कुमार काही पण विचित्रसारखे बडबड करू लागतो. तर निरूपा आता पैसे चोरीला गेले म्हणून खूप रडत असते. कारण तिच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा प्रसंग पुन्हा एकदा घडलेला असतो. त्यावेळी आता निरूपा म्हणते मी माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते हो तुम्हाला, होते माझ्याकडे 1,00,000 रुपये, हप्त्याचे पैसे मी भरायलाच आले होते. त्यानंतर आता तुमचे पैसे चोरीला गेले, मलाही खूप वाईट वाटतंय असं सुजित कुमार म्हणतो. आता यापुढे तुमचं अजूनच वाईट होणार. निरूपा आता रडायचीच थांबते आणि विचारते म्हणजे काय वाईट होणार आहे माझं? तेव्हा आता वाईट तर होणारच आहे. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि निरूपाची मान, असं म्हणून तो डायलॉग. मग आता डायलॉग मारल्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो जी मान माझ्या हातात अडकली आहे ती मान मी अशी धरणार आता. तेव्हा निरूपा मानेला हात लावते आणि म्हणते नाही हो, मी खरं सांगते तुम्हाला की होते माझ्याकडे पैसे. मग आता गप्प बस, आरडाओरडा करायचा नाही. अगं तू तर फक्त बॅग फाडून आणलीस, परंतु काही लोक असतात ना ती माझ्यासमोर अशी कपडे फाडून आणतात, तरीही मी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत, असं म्हणून सुजित कुमार ओरडत. त्यानंतर तो आता म्हणतो आता मला पैसे आणून द्यायचे आणि मगच इथून जायचं. मग आता निरूपा डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अहो मी तुम्हाला खरंच सांगते, हप्त्याचे 1,00,000 रुपये माझ्याकडे होते. मी माझ्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते, मी कसं सांगू तुम्हाला ना कळत नाही. त्यानंतर सुजित कुमार आता रागातच म्हणतो पैसे दे, नाहीतर हितला तमाशा आता बघायला तयार राहा. मग आता निरूपा हात जोडते आणि म्हणते नाही, मला फक्त आणि फक्त एकदाच माफ करा, मला एकदाच माफ करा, असं म्हणून ती पुन्हा विनवणी करते. मग आता माफ करायचं पाप तर हा सुजित कुमार कधीच करत नाही, असं रागातच तो आता म्हणू लागतो. मग त्यानंतर तो जोरातच ओरडतो की मंजुळा बाउन्सर. मग आता 2 लेडी आता तेथे येतात. मग आता हे पार्सल ताब्यात घ्यायचे, असं सुजित कुमार जोरातच त्यांना म्हणतो. त्यानंतर हिचं पर्स आणि त्याचबरोबर फोन माझ्या ताब्यात द्या, असं सुजित कुमार म्हणतो. तेव्हा निरूपाचे दोन्हीकडून त्या दोन्हीही बाउन्सर असतात त्या हात पकडतात. मग आता लगेच निरूपा म्हणते अहो फोन नका तुम्ही तुमच्याकडे ठेवू आणि पर्ससुद्धा माझ्याकडे राहू द्यात ना प्लीज, असं म्हणून ती हट्ट करू लागते आणि म्हणते की अहो खरंच मी पैसे आणले होते, खरंच कुणीतरी चोरलेत. त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो आता हिच्या घरच्यांचा फोन आला ना तर त्यांना सुद्धा इथे बोलवून घेऊ आणि त्यांना सांगा पैसे घेऊन या व यांना सोडवून घेऊन जा, असं म्हणून सुजित कुमार आता हसू लागतो. तर निरूपाची आता पूर्णपणे धांदल उडालेली असते आणि ती खूपच रडू लागते. तेव्हा सुजित कुमार आता हसत असतो. तर निरूपाला आता जुळा आणि बाउन्सर असतात त्या दोघीही घेऊन जातात. तर निरूपा अजूनच रडू लागते तर सुजित कुमार तिच्यावर हसतो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो ही सुजित कुमारचे पैसे बुडवते काय, हिच्याकडे आता बघतोच, असं म्हणून तो चिडतो. इकडे निरूपा आता मोठ्या
मोठ्या मोठ्याने ओरडत असते की प्लीज असं करू नका तुम्ही. अहो माझ्याकडून असं तुम्ही पैशांची वसुली करताय ते ठीक आहे, परंतु मी पैसे घेऊन आले होते, कुणीतरी चोरले. पण त्या दोन्हीही बायका काही ऐकायला तयारच होत नाही. त्यानंतर आता त्या बायका निरूपाला एका स्टोर रूममध्ये तिकडे ठेवतात आणि मग बाहेरूनच लॉक लावून घेतात. मग आता निरूपा खूप जोराजोरात ओरडू लागते की प्लीज मला असं इथे कोंडून ठेवू नका, डांबून ठेवू नका. अहो मंजुळाताई दार उघडा ना, असं म्हणून आता ती ठ्यानेच ओरडू लागते की दार उघडा प्लीज. तर आता ती मंजुळा लगेच तेथून जाते. तेव्हा निरूपा आता मोठ्यानेच ओरडते की कुणीतरी वाचवा मला, कुणीतरी वाचवा, दार उघडा हे, असं म्हणून ती जोरात ओरडू लागते. तेव्हा आता मीरा आणि सत्या नेमकेच तेथे काहीतरी कामानिमित्त आलेले असतात. तर आता मीराच्या कानावर हा जेव्हा आवाज पडत असतो तेव्हा ती एका क्षणी थांबते. सत्या आणि ती आता हप्त्याचे पैसे जमा करण्यासाठी आलेले असतात. काही वेळानंतर सत्या हा फोनवर बोलत चाललेला असतो. त्याचं अजिबात या आवाजाकडे लक्ष नसतं, परंतु मीराचं असतं. कुणीतरी आता तिथे आहे हे तिला समजलेलं असतं. मला वाचवा, मला वाचवा, असा मोठ्या मोठ्याने आवाज आता तिथे येत असतो. त्यामुळे मीरा आता सत्याला न सांगता त्या दिशेने चाललेली असते. आता मीराला आवाजच ओळखत नसतो नक्की कुणाचा आहे, म्हणून ती आता तिकडे जाते. आता ती ते दार उघडणारच असते. तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि लगेच मीराला अडवत म्हणते की तुम्ही इथे कशाला आलात आणि तुम्हाला काय करायचं हे दार उघडून. तेव्हा मीरा म्हणते काय करायचंय म्हणजे, अहो इथून आवाज येतोय आणि तुम्ही असं म्हणताय करायचंय म्हणून. त्यावेळी मंजुळा म्हणते तुम्ही इथे जाऊ शकत नाही, समजलं. मग आता मीरा म्हणते का नाही जाऊ शकत, कारण मला इथे काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटतंय, मला जाऊ द्यात. तेव्हा मंजुळा आता रागातच म्हणते एकदा सांगितलं ना इथे अलाव नाही म्हणून. मग आता असं म्हणून ती मीराला अडवते. तेव्हा मीरा म्हणते असं कसं, इथे कुणाला तरी मदत पाहिजे आणि तुम्ही म्हणताय की इथे अलाव नाही. तेव्हा इकडे सत्याचा आता फोनवर बोलून होतो आणि तो लगेच आता तिकडे मीराकडे जातो. विचारतो काय ग धूमकेतू, तू इथे काय करतेस. तेव्हा मीरा सांगते अहो इथे आतमध्ये कुणीतरी मदत मागते की दार उघडा म्हणून, आणि या आहेत त्या दार उघडूच देत नाहीयेत. अहो आतमधनं मला ओळखीचा आवाज येतोय, असं ती सत्याला आता सांगत असते. तेव्हा सत्या म्हणतो नाही ग तुझे कान वाजत असतील, समजलं. असं म्हणून तो तिला म्हणतो की चल आपली आता इथून. मग आता मीरा लगेच सत्याबरोबर तेथून जाऊ लागते. मग आता आतमध्ये हप्ता भरायला जाण्या अगोदर मीरा म्हणते हे पहा, डोकं एकदम शांत ठेवा आणि राग आला तर. तेव्हा सत्या म्हणतो हो कळतंय मला, 17 आणि 18 दोन्हीही पाडे माझे आता पाठ आहेत. अगं धूमकेतू मला आता शांत राहता येतं. त्यानंतर ते दोघेही सुजित कुमारच्या केबिनमध्ये जातात. तेव्हा अरे वा 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 असं म्हणून आता तो लगेच सत्य आणि मीराची खिल्ली उडवू लागतो आणि म्हणतो की अरे वा तुम्ही तर जोडीने आलात. आजचा दिवस ना असा लिहून ठेवायला हवा, म्हणजे अगोदर सांगितलं असतं ना तर दारामध्ये रांगोळी सुद्धा घातली, तोरणं सुद्धा लावली असती, त्याचबरोबर बँड सुद्धा मागवला असता. तुम्ही ना नेहमी असंच करता हा, असं म्हणून सुजित कुमार आता लहान मुलासारखा बोलू लागतो. तेव्हा सत्य आता म्हणतो त्याची काही बी गरज नाही, कारण मी तुझी घेतलेली गाडी आहे ना ती परत द्यायला आलोय. आता माझ्या बायकोने माझी गाडी रिपेअर करून दिली आहे. त्यानंतर तो आता चावी लगेच तिथे टेबलवर ठेवतो. त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो की मीरा बरोबर आलाय हा दाढी, आणि पैसे न देताच तो म्हणतोय की घेऊन टाक तुमची गाडी. अरे वा वा असं म्हणून तो आता मीरा आणि सत्याचा अपमान करतो आणि म्हणतो मला ना अशा खूप कविता आता सुचायला लागल्यात, आता मी नुसता कविता संग्रहच काढणार. आता लवकरात लवकर पैसे दे. त्यावेळी आता मीरा म्हणते की हप्त्याचे पैसे सुद्धा मी आणले आहेत. मग आता पैशाचं क्लिअर झालंय, पण हवं तसं व्याज आता मला मिळालेलं नाहीये, असं आता सुजित कुमार म्हणतो. तेव्हा तो मीराकडे वाईट नजरेने बघतो. त्याच वेळी आता सत्या म्हणतो ये चकण्या, आता मीरा ना माझी बायको आहे, समजलं, आणि माझ्या बायकोकडे जो वाईट नजरेने बघतो ना त्याचे डोळे काढून मी हातात ठेवतो, असं म्हणून तो रागातच आता सुजित कुमारकडे पाहत असतो. तेव्हा आता मीरा मात्र आपली खाली पाहते. सुजित कुमार जरा सत्याच्या या धमकीला घाबरतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा काहीही करून आता रूममध्ये निरूपाला कोंडून ठेवलेलं असतं त्या रूमकडे जाते आणि लगेच दरवाजा उघडत म्हणते सासूबाई मी मीरा, तुम्ही आतमध्ये आहात ना. तर निरूपा खूपच घाबरते आणि लगेच आतमध्ये लपायला जाते. तेवढ्यातच मंजुळा येते आणि मीराला लगेच बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा सासूबाई तुम्ही कुठे आहात असं म्हणून मीरा विचारते. तेव्हा निरूपा
आता तेथे लपलेली मीराला समजतं, तर त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. त्यानंतर सुजित कुमार आता म्हणतो की तुझी बायको तिथे काय काय करत आहे बघ आता जरा. मग सत्याला अजूनच राग येतो. सुधाकर राव देखील तेथे आलेले असतात. आता निरूपाला मंजुळा तेथे घेऊन येते. मग आता ती रागातच म्हणत असते सोडा मला. तर आता सुधाकर रावांना समोर पाहून निरूपाला धक्काच बसतो. तेव्हा पंकज म्हणतो मम्मा, आणि त्यानंतर मग आता पंकजने मम्मा असं म्हटल्यानंतर सत्यासुद्धा मागे पाहतो, तर तेथे निरूपा असते. निरूपाला पाहून आता सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्याला धक्काही बसतो. तर समोर सत्याला सुद्धा पाहून आता निरूपा घाबरते आणि एकदम शांत होते. कुणाला काही कळत नाही ते काय झालंय. सुधाकर रावांना देखील निरूपाचा खूपच राग आलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.